नमस्कार सर्व साथी, जय हिंद. सर्वप्रथम काल विद्यार्थ्यांच्यावरती जो अमानुषपणे केंद्र सरकार व दिल्ली सरकारकडून लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधूर फोडण्यात आले, त्या घटनेचं सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. गेल्या 28 जूनपासून शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, पर्यावरणवादी माननीय सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांसाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत. जंतर मंतरवर गेल्या 23 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू होतं. मात्र 18 जुलै रोजी शनिवारी दिल्ली पोलिसांनी व केंद्र सरकारच्या सूचनेनुसार त्यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवण्यात आलं व हे आंदोलन दडपण्याचा व संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात दाखल होऊन देखील सोनम वांगचुक यांनी हे आंदोलन सुरू ठेवलं व या नीट परीक्षेमध्ये कोट्यावधी विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं आहे, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक हे सातत्याने करत आहेत. या आंदोलनाचं संयोजन कॉक्रोच जनता पार्टी व कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केलेलं आहे व या शांततापूर्ण आंदोलनामध्ये पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळं काल 20 जुलै रोजी CJP पक्षातर्फे संसद जंतर मंतर ते संसद असं संसद मार्च हे प्रोटेस्ट आंदोलन पुकारण्यात आलं व लाखो युवक, विद्यार्थी, त्यांचे पालक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना व या विद्यार्थ्यांची ज्यांना काळजी वाटते ते राजकीय पक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर संसदेच्या दिशेने जात असताना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून या सर्व आंदोलक विद्यार्थ्यांच्यावरती अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधूर फोडण्यात आले. त्यामुळं 12 वर्षापासून 21-22 वर्षापर्यंतचे सर्व विद्यार्थी हे जखमी झाले. बरेच जण हे गंभीर जखमी झालेले आहेत. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जण जायबंदी झालेले आहेत. पोलिसांनी महिला देखील म्हणजे शालेय मुली देखील सोडल्या नाहीत, त्यांना देखील लाठीचार्ज केला. म्हणजे किती क्रूरता म्हणावी लागेल लोकशाही असलेल्या या देशात. जगातला पहिला हा लोकशाही असलेला देश असावा जिथं विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला. म्हणजे आजपर्यंत आपण शेतकऱ्यांच्यावरती लाठीचार्ज बघितला, सामाजिक कार्यकर्त्यांच्यावरती बघितला, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यावरती लाठीचार्ज बघितला. मात्र शाळकरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणारा हा पहिलाच देश म्हणावा लागेल, पहिलीच सरकार म्हणावं लागेल. देशाचा कशाला अपमान करायचा? आपण सरकारनं ही निषेधार्ह कृत्य केले, त्यामुळे सरकारचाच निषेध करायला पाहिजे. गेल्या 23 दिवसात साधं एकदाही भारताचे पंतप्रधान असतील, पंतप्रधानानंतर गृहमंत्री अमित शहा असतील किंवा या सर्व घटना ज्यांच्यामुळे उद्भवली ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना एकदाही या आंदोलकांशी, सोनम वांगचुक यांच्याशी, अभिजित दिपकेंशी चर्चा सुद्धा करावी वाटली नाही व हे आंदोलन अहंकारी वृत्तीने दडपण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामध्ये जे लोक किंवा जी विद्यार्थी सहभागी झाले होते त्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. या 20 जुलैची घटना ही इतिहासात नोंद केली जाईल. इतिहासातील हा काळा दिवस तर आहेच, मात्र जे आंदोलनात या ठामपणे उभं राहिले, शेवटपर्यंत उभं राहिले, जंतर मंतरवरती किंवा संसद भवनच्या दिशेनं, त्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं, सोशल ॲक्टिव्हिस्ट लोकांचं किंवा राजकीय पक्षांचे जे खासदार होते त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इतिहासात तुमची लढवय्या म्हणून नोंद घेतली जाईल. काल या दुःखद अशा निंदनीय प्रकारात
काही सुखद क्षण देखील आपल्याला बघायला मिळाले, ते म्हणजे समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव ह्या पुढं होऊन या सर्व ज्या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीस धावल्या. सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी आपुलकीने चौकशी केली. काहींना फर्स्ट एड ट्रीटमेंट दिली, काहींची रुग्णालयात जाऊन चौकशी केली, काहींची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करून पोलिसांना धारेवर धरलं, पोलिसांना या अमानुष कृत्याबद्दल जाब विचारलं व तिथून सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना. त्याचबरोबर हे आंदोलनासाठी पहिल्या डे 1 पासून ज्यांनी सपोर्ट केला आहे ते आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल यांचं देखील आभार. त्याचबरोबर डावे पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्स असेल, यांचं देखील खूप आभार. यांनी देखील हे आंदोलन यशस्वी करण्यात एक चांगली भूमिका बजावलेली आहे. एवढं सगळं मोठं आंदोलन होत असताना सर्वात मुख्य प्रमुख विरोधी पक्ष ज्यांचे 100 खासदार आहेत, म्हणजे 99 हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले व एक आमच्या सांगलीचे विशालदादा पाटील जे अपक्ष निवडून आले मात्र पक्षाला तुमचा पाठिंबा दिला, हा असा काँग्रेस पक्ष, या काँग्रेस पक्षाचे 100 खासदारांपैकी एकही खासदार या जंतर मंतरवरती फिरकलेले नाही. म्हणजे पवन खेडा हे सोडले तर एकही कोणी नेता काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचे खासदार इकडे फिरकले नाहीत. म्हणजे एवढी संकुचित वृत्ती तुमची झाली आहे का काँग्रेसची? जसं 2012ला अण्णा हजारेंच्या आंदोलनातून आम आदमी पार्टीचा उदय झाला, तसं आता काय कॉक्रोच जनता पार्टीचा उदय होईल आणि तुमची ताकद कमी होईल अशी तुम्हाला भीती वाटते का? त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांकडून तुमच्याकडून अपेक्षा आहेत या गेंड्याच्या कातडीच्या व मस्तीखोर सरकार विरोधात लढाई करण्यासाठी. हे तुम्हाला लोक बघतायत, 20% खासदार आहेत तुमचे, मात्र तुम्ही या आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवला. या 23 दिवसात कुठेच आला नाही. आज तुम्ही दुपारी नरेंद्र मोदी यांच्या बंगल्यासमोर तुम्ही आंदोलन करत आहेत की पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणून, मात्र जंतर मंतरवरती तुम्ही फिरकला देखील नाही. व कधी काळी पत्रकार म्हणून मोठ्या मोठ्या न्यूजवरती संपादक असलेले असतील किंवा वार्तांकन करणारे पत्रकार आता स्वतःचे यूट्यूब चॅनल्स काढलेले आहेत, स्वतःचे फेसबुक चॅनल्स काढलेले आहेत. त्यावरती आज आता ते काँग्रेसच्या या आंदोलनाचं कौतुक करत आहेत, कारण की ते आता त्याची रोजीरोटी काँग्रेस पक्षावर चालू आहे. मात्र इतक्या 23 दिवसात त्या लोकांनी या आंदोलनाला विरोध केला की हे आंदोलन म्हणजे भाजपची बी टीम आहे की अभिजित दिपके किंवा कॉक्रोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम आहे, असा फेक नरेटिव्ह तुम्ही सेट करत गेलात. मात्र आता अभिजित दिपके यांच्यावरती म्हणजे सरकारकडून अत्याचार सुरू आहेत किंवा सरकार त्यांना कोंडीत पकडत आहेत, तरी देखील तुम्हाला अजून कळत नाही की हे पक्ष बी टीम आहे का कुठली आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाचे थिंक टँक असलेले जे सो कॉल्ड मोठे नेते आहेत, जयराम रमेश असतील, वेणुगोपाल असतील किंवा अजून कोणी असतील, मोठे लोक आहेत, फार विद्वान लोक आहेत काँग्रेस पक्षात, यांनी आता राहुल गांधीजी असतील किंवा सोनिया गांधीजी असतील किंवा प्रियंका गांधीजी यांना मिसगाईड करण्याचा आता तरी थांबवा तुम्ही. काल खूपच नामी संधी काँग्रेस पक्षाकडे होती. काल तुम्ही जसं समाजवादी पार्टीचे सर्व खासदार रस्त्यावर उतरले तसं तुम्ही जरी उतरला असता तरी जनतेला एक आशेचं किरण तुमच्या माध्यमातून दिसलं असतं, विद्यार्थ्यांना त्या आशेचं किरण तुमच्या माध्यमातून दिसलं असतं. मात्र तुम्ही कुठेही फिरकला नाही. आता ही लढाई रस्त्यावरची आहे. संसदेत बसून भाषणबाजी करून किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकारवर टीका करून हे आंदोलनाचं यश साध्य होणार नाही. तुम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे. म्हणून संजय सिंग जे आम आदमीचे खासदार आहेत राज्यसभेचे, त्यांनी आज योग्य असे ट्विट केलेलं आहे की इतक्या 23 दिवसात तुम्ही काँग्रेस पक्ष या आंदोलनात फिरकला नाही आणि आज तुम्ही पंतप्रधानांच्या घरासमोर पंतप्रधानांचा राजीनामा मागायला लागलाय आणि
आम्हा सगळ्यांना व या आंदोलनकर्त्यांना तुम्ही आमच्या आंदोलनात सहभागी व्हा म्हणताय, हे फारच चुकीचं आहे. कारण की आंदोलन उभं कोणी केलं? अभिजित तिपके असतील, कॉक्रोच जनता पार्टी असेल, किंवा त्या नीटमधील जे विद्यार्थी जे खरोखर जे सोसले त्यांनी, त्या सामाजिक संघटना असेल, त्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं. आम आदमी पार्टीचा त्यांना सपोर्ट होता, डाव्या पक्षांचा सपोर्ट होता. या सगळ्यांनी 1 महिन्यापासून खिंड लढवलेली आहे. मात्र आता मोक्याच्या क्षणी व शेवटच्या क्षणी आता तुम्ही स्वतःकडे सगळे पत्ते घेत आहेत व स्वतः तुम्ही क्रेडिट घ्यायचं बघत आहात, हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला आता कुठंतरी संकुचित वृत्ती बाजूला ठेवून व्यापक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला जंतर मंतरवर या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा जावं लागणार. जसं शरद पवार साहेब आज गेले होते, सुप्रियाताई सुळे गेल्या होत्या, त्यांनी आज पाठिंबा देऊन आले. पाठीमागं देखील शिवसेनेचे नेते आज संजय राऊत वगैरे गेले होते, सुषमा अंधारे गेल्या होत्या. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर गेले होते. असे बरेच पक्ष जाऊन पाठिंबा देत आहेत. समाजवादी पार्टीचं शिष्टमंडळ जाऊन खासदारांचं 7-8 खासदारांचं देऊन पाठिंबा देऊन आले होते. चंद्रशेखर आझाद रावण हे देखील पाठिंबा देऊन आले होते. तर तुम्हाला देखील आता या आंदोलनात पाठीमागच्या बाजूनं या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणे व या आंदोलनकर्त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे. ना की तुम्ही आता पुढे येऊन कॅप्टनच्या भूमिकेत राहणार. कारण की हे आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे, त्यांना त्याचं क्रेडिट मिळू दे किंवा ते लढू देत. तुम्ही जिथं जिथं त्यांना तुमची गरज लागेल तिथं सपोर्ट करा. व पुन्हा एकदा या सर्व सरकारी पक्षांचं म्हणजे सत्ताधारी पक्षांचा निषेध व्यक्त करतो. कोणीही या घटनेचा साधा निषेध देखील करेना झालाय. म्हणजे या भाजप नालायक सरकारचा निषेध आहेच. भाजपसोबत सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असतील, त्याचबरोबर JDU असेल, चंद्राबाबू नायडूंचा पक्ष असेल, कोणीच बोलायला तयार नाही आहेत. उद्या अजितदादांची जयंती आहे. अजितदादा जर आज हयात असते तर नक्कीच त्यांनी काही ना काही या आंदोलनाविषयी भूमिका व्यक्त केली असती किंवा निषेध तरी व्यक्त केला असता. मात्र नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या दबावाखाली सर्व मंत्री व सर्व सत्ताधारी खासदार आहेत. ते तोंडातनं ब्रससुद्धा काढायला तयार नाहीत. त्यामुळं सरकार जे तानाशी बसलेले आहे त्यांचा मी निषेध व्यक्त करतो. या सरकारच्या बाजूनं प्रायोजित बातम्या लावणाऱ्या गोदी मीडियाचा निषेध व्यक्त करतो. व पुन्हा एकदा या आंदोलनात हिरीहिरीने सहभागी झाले अशा सर्व आंदोलकांचे मनापासून आभार ऋण व्यक्त करतो. कारण की हे आंदोलन हे आता शेवटची स्टेज आलेली आहे. यापुढे आंदोलनं होतील की नाही ह्याची देखील आता कल्पना नाही. कारण इतकं सरकार निर्दयी बनलेलं आहे. आंदोलनकर्त्यांना जाता गाडीत घालून अज्ञात स्थळी घेऊन जात आहेत. आमचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसंच हा व्हिडिओ प्रबोधनात्मक आहे. संघटनेसाठी किंवा चळवळ टिकावी यासाठी हा काढलेला व्हिडिओ आहे. हा आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.